रणनीती आखली असेल. ज्यावेळेस योगेश पाटील मैदानी शंकर पाटील दोन सख्खे बंधुराज. मात्र यावेळेस चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवण्याची गरज आहे. बोस संघाला सुरुवात चांगली केली. षटक क्रमांक 30 क्रमांकाचा समाधान नवलेचा वापर केला गेला. मानकिवली संघाच्या माध्यमातून मानकिवली बनाम बोच असा सामना. मानकिवली संघाने प्रयत्न केला नवापाडा संघाला, तर बोस संघाने प्रयत्न केला होता कासगाव संघाला. हा चेंडू अंशलेमाचा प्रयत्न होता. चेंडू फलंदाज मात्र यावेळेस बीट. पंच लाईनचा विषय घेते, लाईन चुकीची आहे. चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर. आम्हाला पंच यावेळेस फिरोसा सांगता चेंडू खराब आहे. स्वेअर चेंडू. धावसंख्या अजून 1 ने येते. धावसंख्या धाबा 30 धावा 1 गडी बाद. समाधान. सुंदर मॅन फुलबॅट पाचा होता. चेंडू कुदून काढल्या ऑप्टरच्या माध्यमातून चेंडूची फील्ड होती. डीपेस्ट कव्हरला तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येते. चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत धावसंख्या अजून 1 ने. स्कोर मोजून 31. 1 विकेट्स बनाम बोस संघ. 31 धावा दाबालकावरती येते. षटक क्रमांक मार्ग असते 30. पहिल्या सामनाच्या दिवसातील आपण बघतोय चांगल्या प्रकारचं क्रिकेट दोन्ही संघाने दाखवलं होतं. मात्र यावेळेस दुसरा सामना या दोन संघांमध्ये आपण सातत्याने सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये बघतोय. चेंडू विकेट भिडकावून दिला. क्षेत्ररक्षक बंद त्याच्या चेंडूच्या आवाजच्या बाहेर. पहिला शिवसेना षटकार आजच्या दिवसातील. दामोदर पाटील आमचे भोजगावचे शुभागमन झाले, तर स्वागत सुद्धा दामोदर पाटील आमचे भोजगावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, चांगले मान्य आमचे जवळचे व्यक्तिमत्व भोजगावचे. षटक क्रमांक संपला गेला 3 षटकाचा खेळ संपलाय. आमचे बालू मुंडे आमचे मान्यवर बालू मुंडे शुभागमन झालं, तर याचे आमच्या व्यासपीठावरती आपण सुद्धा धावसंख्या दाबापर्यंत डबल येत आहेत. 37 धावा 37 धावा दाबालकावरती. काल सुद्धा बघितलेलं टोलनाक्याच्या मैदानावरती उंबारली संघाने चांगलं क्रिकेट दाखवलं आणि मी तर म्हणेल सुपर 4 मध्ये आपली जागा पण काबीज करा. बघितलं तर उंबारली संघ भरपूर इनफॉर्म संघ येतात परिचय नक्कीच. छत्रपती ट्रॉफी सातत्याने टोलनाक्याच्या मैदानावरती एक भरपूर चांगली स्पर्धा कालची होती. नाईट रेसचा आगाज, तर पहिल्या रात्रामध्ये पुन्हा एकदा टॉप 4 मध्ये जागा आगास आणि पक्ष आपण सामना तिथे सुद्धा बघितला उंबारली. तर उंबारली संघ नक्कीच टॉप 4 मध्ये आपली जागा म्हणजे जगदीश पाटील सुद्धा आमच्यामध्ये जॉईन होतात. नारिलचे चांगले समालोचक. तिसऱ्या वेळेस सामन्याकडे आपण षटक क्रमांक 30 संपलाय. तब्बल धावसंख्या आतापर्यंत येत स्कोर मोजून 37. लॉस ऑफ 1 विकेट्स. कारण का विशाल भारती बाद झालाय. शंकर पाटील आणि योगेश पाटील दोन सख्खे बंधुरा ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये, तर चांगल्या प्रकारची भागीदारी होईल का, जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करेल का. स्लोगर षटक आहेत. या दोन षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न एका बाजूला होईल का बोस संघाचा, की दुसऱ्या बाजूला मानकिवली संघ त्यांना थांबून ठेवेल का. यावेळेस गोलंदाज सज्ज होतो त्यांच्या बरोबर ती वैभव नवले. आपल्या सेकंड स्पेलमध्ये वैभव नवलेचा वापर केला जाईल या मानकिवली संघाच्या माध्यमातून. तर स्ट्रायकरला पण सज्ज होत आहेत योगेश पाटील. आतापर्यंत हा चेंडू बिडगाव त्याच्यापर्यंत ऑन साईडला. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू फील्ड होती लॉंग ऑनला. तोपर्यंत फक्त सिंगल. धावसंख्या अजून 1 ने येते. धावसंख्या दाबत त्यापर्यंत 38 धावा 38 धावा दाबालकावरती येत आहेत. षटक क्रमांक मार्ग असते 4. आपल्या सेकंड स्पेलमध्ये वैभव नवलेचा वापर केला गेला या मानकिवली संघाने. मानकिवली बनाम बोच आजच्या दिवसातील हा पहिला सामना. बरोबर 9:22 पहिला चेंडू पडला. हा चेंडू दरम्यान अपडाचमध्ये घुम काढला. डीपेस्ट कव्हरच्या डोक्यावरून सिंगल कंप्लीट. चेंडू क्षेत्ररक्षक येणार. चेंडूची फेक होते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. अचूक फेक येऊन द स्टंप. तो पण जागा चांगलं कॉम्बिनेशन दोघांमध्ये. दोन सख्खे बंधुराज. मात्र यावेळेस बोस संघाच्या माध्यमातून एका बाजूला बघतो आपण योगेश पाटील, तर दुसऱ्या बाजूला यावेळेस मात्र शंकर पाटील. दोन चांगले खेळाडू यावेळेस बोस संघाचे. स्कोर मोजून 40 40 धावा दाबालकावरती येतात. षटक क्रमांक 4 मार्ग असताना सकाळचं पहिलं सत्र आणि पहिला सामना आजच्या दिवसातील मानकिवली बनाम बोच. चेंडू शपथ झाले होते. अपड्राजच्या माध्यमातून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र टॅप करायचा प्रयत्न. तोपर्यंत चेंडूचा बॅट संपर्क येत नाही. तोपर्यंत डॉट बॉल. धावसंख्या दाबालकावरती येणार नाहीये. धावसंख्या स्थगित. धावसंख्या दाबावरती 40 धावा येतात. षटक क्रमांक 4 मार्ग असते. वैभव नवलेचा वापर केला गेला या मानकिवली संघाच्या माध्यमातून. सकाळचं पहिलं सत्र सामना बघतो मैदानावरती यावेळेस या दोन बलाढ्य संघामध्ये. चेंडू स्क्वेअर विकेट चेंडूला घेऊन काढला ऑन साईडला. चेंडूची फील्ड होईल क्रिकेटचं मादक सौंदर्य. कारण का चेंडू बघितलं तर कार्पेटच्या माध्यमातून 2 धावांचा प्रयत्न होता. चुकीचा कॉल. गरज होती का असा प्रश्नचिन्ह. धावचीच्या माध्यमातून अजून एक फलंदाज बाद भोज संघाचा.
फलंदाज बाद होतोय, कारण का मानकीविली संघाचे पाठीराखे बघितलं गेलं तर भरपूर संख्येत आलेत आणि भरपूर जल्लोष. आफ्रिकेने बघूया आम्हाला सातत्याने आमचे योगेश शिंदे सकाळी सांगितलं होतं. तर अजून एक विकेटचं पतन धावसंख्या दाबक त्यापर्यंत आपण येतात 41 धावा दापलकावरती. षटक क्रमांक संपले का षटक क्रमांक मार्गच असताना चौथं तर तब्बल 25 धावांचं योगदान शंकर पाटीलचं. तर चांगलं योगदान कारण का सुरुवात चांगली केली होती आघाडीचे फलंदाज त्यांनी सुरुवात चांगली करून दिली भोज संघाला. मात्र इथनं संघाचं डाव सावरणं अतिशय महत्त्वाचं असणार यावेळेस भोज संघाला, कारण का विचार जर केला तर जास्तीत जास्त धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे मैदानावरती विचार जर केला तर भोज संघाच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूने मानकिवली संघाचा विषय मानकिवली संघाची गोलंदाजी अतिशय चांगली केली आजच्या दिवसामध्ये. सकाळचं सत्र होतं आणि पैकीचा कौल प्रथम जिंकला भोज संघाने. मात्र निर्णय क्षेत्र मात्र एक निर्णय करता फलंदाजी करण्याचा जास्तीत जास्त धावसंख्या बनवेल का हा मोठा प्रश्नचिन्ह. वैभव नवले चेंडू दरम्यान आउटाच्या मध्ये काढला आहे. चेंडू जातो बेस्ट कवर झोनला, चेंडूची फील्ड सिंगल कंप्लीट दुसरा प्रयत्न होत नाहीये. असो फेक ऑन द स्टंप फक्त आणि फक्त सिंगल येते. चांगल्या क्षेत्राक्षर मैदानावरती यावेळेस मानकिवली संघाच्या माध्यमातून नवापाडा बलाडे संघाला मात्र पिंट दुसऱ्या संघाला बाबद्र परास्त केली दूल चालली होती. पिंट दुसऱ्या संघाला मात्र मैदानावरती नवापाडा संघाने यावेळेस त्याच अनुषंगाने आत्मविश्वास भरपूर वाढला असेल. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त चांगलं क्रिकेट कसं दाखवता येईल त्या अनुषंगाने भरपूर मेहनत आणि भरपूर चांगली गोलंदाजी मैदानावरती मानकिवली संघाच्या माध्यमातून होते. चेंडू बिटकावून दिला ऑन साईडला क्षेत्राशी जज करतो पण चेंडू मात्र यावेळेस तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःला स्ट्रेच केलं कारण हवेमध्ये भरपूर उशीर 1 ते 2 सेकंद मध्ये हवेमध्ये क्षेत्र शिकवते तोपर्यंत धावा अजून 2 येतील. धावसंख्या अजून 2 येते. धावसंख्या त्यापर्यंत तब्बल येत आहेत. सोरमुज झोन 44 विकेट 44 धावा दापालकावरती येतात. 50 ते 55 धावा जर उभारल्या मच्छिंद्र सर तर जास्तीत जास्त आपल्याला चांगलं क्रिकेट सकाळचं वातावरण आहे. नक्कीच उदय मराठे चांगलं क्षेत्ररक्षण मात्र यावेळेस डीप लॉंग ऑनला दुसरा पण मध्ये वेळ जरा कमी घ्या. फक्त आणि फक्त 25 मिनिटाचा दखल घ्या. 9:22 पहिला चेंडू पडला होता योगेश शिंद्रेकर. 9:45 होत आहेत. त्या अनुषंगाने आपण लवकरात लवकर यावेळेस खेळाचं पहिलं सत्र कसं संपेल कारण कालच्या दिवसामध्ये आपल्याला एक सामनापत्र बॅलन्स राहिला. पलेस आणि बघितलं तर कांबा असा सामना आपण बघितलं तर शनिवारच्या दिवसामध्ये तो खेळू सामना. तब्बल आता धावसंख्या येत आहेत 44 धावा दापालकावरती आतापर्यंत येत आहेत. षटक क्रमांक संपलाय चौथं. 4 षटकाचा खेळ संपला. प्रति षटकामागे अस्किन रन देत 10.00 गाठलाय. म्हणजे थोडंसं बॅकफूट आहे मी म्हणेन कारण का 55 ते 60 धावा जर उभारल्या तर आपल्याला सामना भरपूर चांगला आपल्याला क्रिकेटचा दर्जा क्रिकेटची क्वालिटी सध्या आपल्याला पाहायला भेटेल. अजून काय मैदानाच्या चौफेर जनसंभागित जनसंभागित सध्या मैदान मात्र परेश यावेळेस गोलंदाज शिनारे एक चांगला गोलंदाज साधारण विचार दर्जाच्या माध्यमातून आपल्याला चांगलं क्रिकेट पाहायला भेटलं होतं कार्बेलच्या मैदानावरती. तोच परेशचा वापर केला गेला. पुन्हा एकदा मात्र मानकिवली संघाच्या अंतिम षटक डेट ओव्हर या 6 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या बनवेल का मैदानावरती हा भोज संघ कुठपर्यंत धावसंख्या बनवतोय. पहिला चेंडू प्रायकाचा प्रयत्न होतो आपल्याच्या ऑन साईडला. चेंडू आणि संपर्क होत नाही. चेंडू पडल्यानंतर टेकअप होतोय. थोडासा बॉन्सर झाला तोपर्यंत पहिल्यांदा 4 ओकाने चित. पहिला चेंडू चांगला फेकलाय चांगला आगाज केलाय मैदानावरती परेशने. डॉट बॉल धावसंख्या दापालकावरती आता पण 44 धावा. स्ट्रायकरला फलंदाज अनंत हंबीर. अनंत हंबीर या दरम्यान ऑन साईडला माझा प्रयत्न होता. एक्स्ट्रा उद्ध्वस्त होतात. अजून एक फलंदाज बाद. बॅकफुटला पूर्णपणे मैदानावरती विचार जर केला तर भोज संघ चांगलं संगीत अगरी कोली बघितलं करत सातत्याने मित्र चांगलं संगीत आमच्या मयूरच्या माध्यमातून सातत्याने 5वा दिवस मच्छिंद्र सर सातत्याने मित्र प्रेक्षकांच्या मनामध्ये एक जागा बनवली आहे. डीजे मास्टर सातत्याने आपल्यातून सेटिंग सातत्याने आपल्या आवाजाचे काय सातत्याने जास्तीत जास्त आपल्याला जोरामध्ये कॉमेंट्री करावं लागतं. बघितलं तर भरपूर चांगलं यावेळेस त्यांचं ऑपरेटिंग आपल्याला चांगलं मात्र यावेळेस त्यांचं सहकार्य भरपूर लाभतं. डीजे गुणरेखक आणि समालोचक या 3 गोष्टी प्रमुख आणि चौथा घटक म्हणजे आमचा प्रेक्षक वर्ग या 4 गोष्टी भरपूर महत्त्वाच्या असतात. आज चेंडू वन्स अगेन ऑन साईडला माझा प्रयत्न होता. पंच फेस थोडेसे मात्र यावेळेस आमच्याकडं वरती चेंडू मात्र सांगतात का चेंडू खराब आहे. चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर स्क्वेअर चेंडू येतो. धावसंख्या दाखल अजून 1 नाही. स्कोअर मध्ये 45 45 धावा दापालकावरती आतापर्यंत येतात. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानावरती 5वं अंतिम षटक डेट ओव्हर. श्रीपत नवीन फलंदाज गेले 5व्या क्रमांकाचा
श्रीपत कडाले पाचव्या क्रमांकाचा फलंदाज यावेळेस मैदानावरती. बोस संघ थोडासा बॅकफुटला गेलाय कारण की अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असला पाहिजे होता. परेश हा चेंडू अमदाजमध्ये घेऊन काढला. चेंडू तो डीपेक्सच्या कव्हर झोनमधून क्रिकेटचं मादक सौंदर्य कारण चेंडू मात्र बघितलं गेलं तर कार्पेटच्या मधून आला तो चेंडूची फील्ड होते तोपर्यंत धावा येतील 2. धावसंख्या अजून 2 येते. धावसंख्या दाबाल तब्बल 47. 47 धावा दाबालकावरती परिसिनारीचा वापर केला गेला. या अंतिम षटकामध्ये सध्या त्याने मात्र एक चांगला गोलंदाज ज्याचा वापर अजूनही बघितलं तर 3 चेंडू शिल्लक असतील या अंतिम षटकामध्ये की असं पहिलं सत्र मार्गस्थ असताना चेंडू अनसाईडला माझा प्रयत्न होता. गतीमध्ये मिश्रण शॉट लेगला चेंडूची मात्र फील होते तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येते. ती अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न असायला पाहिजे होता बोस संघाचा कारण का नाणेफेकीचा कौल प्रथम जिंकला. त्याच्यानंतर सातत्याने विचार जर केला तर नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर यावेळेस तो निर्णय थोडासा चुकीचा तरीका. या पुढील सामना असणार आहे अंजूर विपक्ष सावलेश्वर सावला. तसं दोन्ही संघाने विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचे आमच्या व्यासपीठासमोर. चेंडू शॉटम पुरवता पोल केला. चेंडू क्षेत्ररक्षक जस्ट करतो. चेंडू आवाकाच्या बाहेर दमदार स्ट्रोक षटकार. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त मात्र रिक्स उठवायचे जास्तीत जास्त मात्र धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न मैदानावरती या बोस संघाच्या माध्यमातून धावसंख्येच्या 6 वाढेल. धावसंख्या दाबक येत आहेत 54 धाव दाबकावरती. षटक क्रमांक मार्ग असते अंतिम 5वं षटक डेट ओव्हर अंतिम षटक स्लोगर षटक हाण्यावरचं षटक. अचून वन्स अगेन ऑन साईड माझा प्रयत्न होता. गतीमध्ये मिश्रण धाव करण्याचा प्रयत्न तोपर्यंत मात्र फलंदाज धावचीच्या माध्यमातून अजून एक फलंदाज बाद होतोय. सर यापुढे सामना असणार एका बाजूला असेल अंजूर संघ गतवर्षीचा मात्र चॅम्पियन संघ डोळ्यामध्ये दुसऱ्या बाजूला असणारे मैदानावरती सावलेश्वर सावला संघ. तर 2 चांगले संघ मात्र बापले मित्र. एका बाजूला भिवंडी विभागातील हा अंजूर संघ तर दुसऱ्या बाजूला असणारे रसायन विभागातील सावलेश्वर सावला संघ. तर दोन्ही संघाने विनंती असेल की लवकरात लवकर आपण नाणेफेकीसाठी यायचे आमच्या व्यासपीठासमोर. तर तब्बल 54 धाव दाबालक लावले तर 55 धावेची गरज असणारे सामना जिंकण्यासाठी मैदानावरती मानकिवली संघाला. आमचा स्पेल जरा थांबतो आम्ही कारण आमचा स्पेल संपतो. तुम्ही ऐकत राहा बघत राहा. भरपूर मोठी स्पर्धा आहे. इंदूर बायसप्ट स्मृती चषक 2017 स्पर्धेच्या माध्यमातून 5वा दिवस. तर आपण ऐकूया या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आमचे मच्छिंद्र पाटील यांना आपण ऐकूया या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक थोडंसं ऐकू द्यायला ग्रीन 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 कोड. हॅलो चेक थोडंसं बेस पण दे. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो थोडंसं बेस कमी कर. हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक ऐकू थोडंसं कमी कर. हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो. थँक्यू थँक्यू राहुलला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. गणया नमन करून महाराष्ट्र आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून तसेच मराठी माणसाचा मानबिंदू आणि शिवसेनेचे शिल्पकार कार्यसम्राट स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी समारोहाची सुरुवात करतोय. जगदम शुभ सकाळ शिव सकाळ सुप्रभात. नमस्कार सत श्री अकाल आदाब. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल प्रेझेंट एअर खुशामधीन सर्व रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी मच्छिंद्र पाटील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. या सकाळच्या शांत वातावरणात 9:50 होतात. तापमान मैदानात तुम्ही बघू शकाल यावेळी 22°C तापमान आणि शांत वारा आणि एवढं चांगलं मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. तर या स्पर्धेचे आमचे शिल्पकार सन्माननीय मंगेशजी धुले साहेब या सामन्याचा आनंद घेतात. त्याचे चेतनजी धुले साहेब आमचे बाराम कांबळे साहेब असतील आमचे दुर्वास धुले आणि ग्रामस्थ मंडळ जोईली यांच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहत आहोत.
तमाम कडे रसिकांचं ज्यांना आताच यूट्यूबला ही स्पर्धा पाहण्यास सुरुवात केली. जे थेट प्रेक्षेपण आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहतात www.tenniscricket.com गौरव सावंतच्या वतीनं त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तर हा पहिला सामना ज्या संघानं मानकिवली संघानं पहिल्या सामन्यात नावपाटा संघाला पराभूत केलं होतं, तर भोज संघानं पहिल्या सामन्यामध्ये या संघानं कासगाव या संघाला पराभूत केलं होतं. असे दोन संघ एक एक सामना जिंकून पुढे सरकलेत. तर नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेन पप्पू सुद्धा आलेत. गुड मॉर्निंग पप्पू. आमचे चैतन धुले असतील, महेंद्र धुले असतील, खूप चांगलं योगदान. मोस्ट वेलकम किरण पवार. तर विसरलो मी. सावळेश्वर सावला सांगा तुम्ही बघू शकाल. त्याचं पण ईशान माली, हरेश माली माफ करा, हरेश माली स्वागत आहे तुमचं. गुड मॉर्निंग. तर जितू तर आपले स्वागत. मागच्या वर्षीचा अंजूर संघ चॅम्पियन संघ आणि विश्वास मात्रे मागच्या वर्षीचा 4 व्हीलरचा मानकरी त्या केवढं तुम्ही बघू शकाल या सामन्यामध्ये. तर सामने इथे सुरू होते. जिंकण्यासाठी 55 धावांची गरज. 11.0 साठी कायम राखायला गेला सामना जिंकण्यासाठी. तमाम रसिकांचं, मान्यवरांचं, स्पर्धेत भाग घेतल्या सर्व खेळूंचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतोय. जगदम शुभ सकाळ, सुप्रभात, व्हेरी गुड मॉर्निंग टू आवर प्रेझेंट एअर. सामने इथे रंगतोय 5 षटकांचा सामना. द मॅच विल बी 5 ओव्हर्स. दोन्ही संघानं एक एक सामना जिंकलाय, त्यामुळे या दोन्ही संघाचा आत्मविश्वास थोडासा उंचावलाय. बघायचं या सामन्यामध्ये काय आपल्याला बदल पाहायला मिळतात. 55 धावांची गरज या जगदीश. हॅलो. तर पुढचा सामना होणार आहे गावदेवी अंजूर विपक्ष सावळेश्वर सावळा. या दोन संघामध्ये दोन्ही संघाचे संघनायक आले. तर आमच्या व्यासपीठावरती मानकिवली गावचे सन्माननीय सूर्यकांत शेठ बैकर यांना विनंती असणार आहे की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करावी. तसेच मंचावरती दिलीप शेठ बैकर यांचं सुद्धा आगमन झालं आहे सकाळीच. शिवसकाळ त्यांना सुद्धा. तर या साहेब आपण आमच्या मंचाच्या समोर नाणेफेकी करण्यासाठी सामना 5 षटकांचा असणार आहे. गावदेवी अंजूर बनाम सावळेश्वर सावळा. तर एका बाजूला आता झालेली स्पर्धा बोहनोलीची स्पर्धा सरपंच चषक योगेश पाटील यांची स्पर्धेचा मानकरी सावळेश्वर सावला संघ. दुसऱ्या बाजूला मागच्या वर्षीचा गतवर्षीचा विजेता चॅम्पियन संघ. खूप मोठा सामना एन्जॉय करायला मिळेल तुम्हाला. अंजूर वर्सेस सावळेश्वर सावला. एका बाजूला रसायनी रायगड विभागातील संघ, एका बाजूला भिवंडी विभागातील सर्वात मोठा संघ. बिग फाईट. आजचा पोल अजून मोठा असणार आहे तुमच्यासाठी. दुसरा सामना पिंपलास वर्सेस सांबारले. तिसरा सामना चिंचपाडा वर्सेस वड आणि मुरबी वर्सेस कान्होर. आज चौथा सामना प्रेक्षकांच्या भेटीस. खूप चांगलं क्रिकेट आज तुम्हाला पाहायला मिळेल. अजून चांगलं क्रिकेट. मोठा फटका ऑन साइडला ड्राईव्ह केला, चेंडू लॉप केला, जज करतोय. 1 बॉल सीमा पलीकडे 4 धावा. सोपा झेल मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मात्र नाही जमलं. धावसंख्येला 11 देतो. एकूण विशाल गोलंदाजी करतो. विशाल भारती, ज्या विशालनं खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत दाखवली होती मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. एक चांगला वेगवान गोलंदाज आणि आपली चमक नेहमी दाखवत असतो. मात्र आज त्याला पहिल्या षटकात थोडासा मार बसलाय आणि तब्बल 3 चेंडूमध्ये 7 धावा टोकून आपले समाधान नवले जो संघाचा अतिशय चांगला मोठा फलंदाज आणि त्याला साथ देईल तो अमोल बैकर. अशी 2 फलंदाज आपण पाहतोय. ओ दॅट्स अ गुड टायमिंग. मात्र लाईन बघावी लागेल. चुकते लाईन. थोडासा चेंडू जास्त बाउन्स झालाय. पंचांनी दाखवलं आम्हाला की का चेंडू आम्ही वाईट दिलाय. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. खूप चांगली कामगिरी 2 पंचांच्या माध्यमातून. फिरज सर आणि योगेश इंद्रिकर सातत्याने आजचा 5वा दिवस खूप चांगली कामगिरीच्या माध्यमातून त्यांचं आपण स्वागत करूया. गुड मॉर्निंग. तर विशाल भारती थोडासा दिशा भरकटतोय. वेगवान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. लेफ्ट हँड राऊंड विकेट. अजून एक चेंडू खूप चांगला टेक ऑफ करतोय. गोलंदाज बघा खूप कमी रनअप घेतोय, मात्र गती कमी प्रदान करून चेंडूला बेका टेक ऑफ करतोय. हे वैशिष्ट्य गोलंदाजाचं. उंची बघा खूप चांगली त्याची आणि ते उंचीचा फायदा घेतोय. कारण क्रिकेटमध्ये सर्रासपणे तुम्ही पाहिलं असेल की जास्त उंचीकडून गोलंदाजी करण्याचं मात्र खूप चांगलं योगदान लाभतंय. मग संदर्भ संघाचा प्रथमेश असेल, असे आपण मोठ्या असेल. लेफ्ट राऊंड विकेट. किरण पवार आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. हरेश माली तुम्हाला कॉल करतात. आता झालेली बोनीची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेणारा फलंदाज किरण पवार.
रायगडमध्ये अक्षरशः धमाकूल घालताना फलंदाज इन फॉर्ममध्ये असताना खूप फलंदाज तुम्ही किरण पवारला बघू शकाल. तर दुसऱ्या बाजूला मागच्या वर्षीचा या स्पर्धेचा गतीवर्षीचा चॅम्पियन संघ अंजूर संघाला बघू शकाल तुम्ही. विश्वास मात्रेला बघू शकाल तुम्ही. जितू तरेला बघू शकाल. खूप चांगलं क्रिकेट यांच्या माध्यमातून आम्ही पाहतोय. भिवंडी परिसरामध्ये कल्याण असेल, रायगड असेल, ठाणा जिल्हा असेल, अशा अनेक जिल्ह्यामध्ये भ्रमण करणारा संघ अंजूर. तर दुसऱ्या बाजूला खूप मोठा संघ सावलेश्वर सावला. गुड फाईट. कुठे जाऊ नका असं मला अजून चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. 4 दिवसात आपण खूप चांगलं क्रिकेट पाहिलंय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. मोठा फटका ऑन साईडला व्याली मात्र फिरकावून देतोय. सध्या जज करतोय. गुड फिल्डिंग. ऑर्थोडॉक्स नाव आणला तोपर्यंत 2 धावा. जजमेंट बघा थोडंसं चुकतंय. मध्ये त्याच वेगात दालसिका कॉडेशी खूप चांगलं पाहायला मिळतंय. ते समाधान नवळे आणि अमोल बैकर यांच्यामध्ये षटक संबंधित पहिलं 21 धावा दाखल. एक वाईट चेंडूनुसार 7 चेंडूंचं षटक हे संपलं गेलं आणि 7 चेंडूमध्ये धावा आल्या. ते आतापर्यंत संदेश धुळे आम्हाला माहिती देतात. खूप चांगले स्कोरर. एकूण 11 धावा दाखल करतील. एक बिनगडीबाज अशी स्थिती आपण पाहतोय. 55 धावांची गरज असताना 11ची सरासरी काम ठेवायला लागेल. उद्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी उद्या तुम्ही ओपन क्रिकेट बघू शकाल. शहरी विभाग उद्या अनेक ठिकाणं नाशिक, धुळे, तसेच अमरावती, बेंगलोर, मुंबई, ठाणे, रायगड अशा अनेक विभागातनं डोंबिवली, कल्याण अशा भिवंडी अनेक विभागात तुम्ही खेळू बघू शकाल. मुंबई असेल, रसायन विभाग असेल, अशा संपूर्ण महाराष्ट्रातनं खेळू तुम्ही बघू शकाल. उद्या पिंटू परचा असेल, तसेच कृष्णा सातपुते असेल, उस्मान पटेल असेल, अंगद असेल, तर ठाणे जिल्ह्यातील बरेचसे खेळू तुम्ही बघू शकाल. जयेश पाडे असेल भिवंडीचा, तसेच मयूर असेल, मयूर ठाकूर असेल डोंबिवलीचा. खूप चांगले क्रिकेटर तुम्ही. उस्मान पटेल असेल, ज्याच्या नावावरती 21 चेंडूमध्ये 104 धावांचा विक्रम आहे. यावर्षीचा नवीन विक्रम उस्मान पटेल, द मॅन फ्रॉम तलोजा. नवी मुंबईच्या अंकल या स्मृती चषकामध्ये त्याने घनसोलीला हा विक्रम नोंदवला आहे. आणि सर्वात जास्त प्रकाश होत असताना फलंदाज कोण असेल तर सध्या उस्मान पटेल. तर षटक संबंधित पहिलं 11 धावा दाखल करते. ते आशय दिग्गज करून बघू शकाल तुम्ही. भरत लोहार, भरत मेहर उद्या तुम्ही बघू शकाल. तसेच कृष्णा सातपुते असेल, अल्फाज असेल, फैयाज असेल, अशा अनेक खेळाडू, सुलतान असेल, अशा अनेक खेळाडू तुम्ही बघू शकाल. उद्याचं क्रिकेट 2 दिवसाचं तुम्हाला खुलं क्रिकेट पाहायला मिळेल. खुला चॅलेंज उद्याचं क्रिकेट असणार आहे. 2 दिवस थरार क्रिकेटचा. यावेळेला आपण सामना केला 11 धावा पहिल्या षटकामध्ये. तर समाधान नवलेले 4 चेंडू तब्बल 7 धावा टोकल्यात. तर अमोल बैकर आता 3 धावांचं योगदान दिलंय. ऑन साईडला खेळायचा प्रयत्नामध्ये बॅकफुटला स्क्वेअर करतात. टॉप साईडला लाईन बदलली लागेल. इट इज अ वाईट. गुड कॉल. बघा किती प्रेशराईज केलं होतं पंचांना. जबरदस्त 6 करून अपील दाखवलं होतं. राईट लाईन चुकीची. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. कुणाल सावंत सर्व्हिस 30 गाव. आमचे प्रॉपरेटर मयूर खूप चांगला जॉब. गुड जॉब. आमच्या आवाजाची संपूर्ण काळजी घेतली त्यांच्या माध्यमातून. तसे यूट्यूबच्या माध्यमातून गौरव सावंत. क्लॅरिटी खूप चांगली आणि तेवढ्याच चांगली व्हॉइस क्वालिटी अशी यूट्यूबची सुविधा. खूप फ्रंटफुटला आला फलंदाज. स्ट्रॉंग अपील. मात्र फलंदाज तुम्हाला बाद कसं ठरवलं जाईल कारण फ्रंटफुटला आलाय आणि निर्धाराची सांगता पाहायला मिळते. गुड मॉर्निंग पप्पू, स्वागत आहे तुमचं. तसेच आमचे मंगेश धुले असतील, मंगेश धुले सकाळच्या प्रहारीमध्ये चेतन धुले साहेब असतील आमचे. खूप चांगली काळजी या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ दॅट्स अ गुड टायमिंग. ऑन साईड घेण्याचा प्रयत्न मात्र नाही आहे. बघा फलंदाज लेन लाईनमध्ये येत नाही आहे. तुम्हाला जर लेग बाईचा बांधकाम इशारा येतोय, तुम्हाला चांगली फलंदाजी करायची असेल तर तुम्हाला लेन ओळखता यायला हवी. तुम्हाला शॉटचं सेशन करता यायला हवं. तुम्हाला बॉडीचं बॅलन्स ठेवता यायला हवं. आणि एक्झॅक्ट सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोलंदाज कशी गोलंदाजी करतोय, त्याचा हात कुठनं येतोय आणि तो कसा आता चेंडू फेकणार याचा तुम्हाला जर अंदाज वर्तवला आला आणि तुमचा फुटवर्क चांगला असेल तर तुम्ही जगातील सर्वात चांगले फलंदाज बनू शकाल. आणि तेच पाहायला मिळतं. आपलं फुटवर्क थोडंसं कमी पाहायला मिळतोय. शॉटचं सिलेक्शन चुकतोय आणि त्यामुळे 2 चेंडू बीट केले त्या गोलंदाजांना. गुड परफॉर्मन्स योगेश पाटील ओव्हर द विकेट. ओ दॅट्स अ गुड डिलिव्हरी वन्स अगेन. गोलंदाजीमध्ये गती बघा किती चांगली आहे आणि हेच तर वैशिष्ट्य आहे या मी म्हणेन मानकिवली या संघाचं. खूप चांगली गोलंदाजी भोज संघाचा माफ करा कारण भोज संघानं पहिला धाडसी निर्णय घेतला आहे. ज्याने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिला निर्णय त्यांचा निर्णय चुकीचा होता मी म्हणेन कारण सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला धावा जमत नसतात. जसं जसं ऊन वाढेल तशी खेळपट्टी गरम होईल आणि तुम्हाला धावा येतील. मात्र यावेळी मोठा फटका फार्ग्युसनला हुक केलाय. 1 बॉल सीमा पलीकडे. प्रचंड ताकदीचा फटका. प्रेशर क्रिकेट आणि 4 धावा. प्रेशर क्रिकेट मी ह्यासाठी म्हटलं की गोलंदाजाला खूप प्रेशराईज केलं. फलंदाजानं बॅकफुटला आला, पहिल्यांदा फ्रंटफुटला आला, नंतर बॅकफुटला आला. जागाबाने रूम दिला स्वतःला आणि खूप चांगला फटका. ताकद स्ट्रोक ज्याला 4 स्ट्रोक म्हटलं तर योग्य गॅप
आणि 4 धावा धापलकरती फलंदाज अमोल बैकरला मिळताना 4 चेंडूचा सामना अमोलनं 7 धावांचं योगदान दिलं. धावसंख्या पुढे सरकते 17 या धावसंख्येवरती. तर महेंद्र धुळे यांचं आगमन होते. गुड जॉब महेंद्र. खूप चांगली जबाबदारी त्यांच्या माध्यमातून सातत्यानं या स्पर्धेमध्ये त्यांचं लक्ष, खूप मेहनत या आयोजकर्त्यांची, आमचे कार्यकर्ते, आमचे शिल्पकार सन्मान्य मंगेश धुळे साहेब, आमचे आधारस्तंभ आणि या बदलापूरच्या विकासाचे कार्यसम्राट. मोठा फटका. ओ व्हॉट अ टायमिंग, लवली टायमिंग, अप्रतिम टायमिंग. सीमा पलीकडं 6 धावा. तीन सेलिब्रिटींना आज चांगला चित्रपट ठरलाय आणि तो सैराट 2016चा सर्वोत्तम चित्रपट. मराठी सृष्टीतील सर्वात पहिला चित्रपट ज्यानं 70 करोड रुपयाचा बिझनेस केला. आणि मराठी चित्रपट सृष्टी किती चांगले आहे. 1913ला पहिला चित्रपट झाला राजा हरिश्चंद्र दादासाहेब फाळके पुरस्कृत. पहिला मराठी चित्रपट आणि पहिली सृष्टी म्हणजे मराठी चित्रसृष्टी होती. त्यानंतर हिंदी, त्यानंतर हॉलिवूड, त्यानंतर बॉलिवूड. तर नाव बॅक टू क्रिकेट. 23 धावा आपल्यावरती. मोठा फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. या फलंदाज आम्हाला फार कठीण आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. 1 बाउन्स. सीमा पलीकडं अजून एक मोठा फटका. ही इज ऑन द फायर. गुड बॅटिंग परफॉर्मन्स. सत्तावीस धावा धापाल करते आतापर्यंत आल्यात. पहिल्या षटकामध्ये 11 धावा. तर या फलंदाजाला थांबवणं फार कठीण झालं. मागच्या 3 चेंडूमध्ये तुम्ही पाहिले असेल तर 2 चौकार 1 षटकार. तब्बल मागच्या 3 चेंडूमध्ये धावा आल्या त्या 14 धावा. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. तर मागच्या पहिल्या 3 चेंडूमध्ये आपण धावा पाहिल्या त्या फक्त 3च आणि नंतरच्या 4 चेंडूत आपण धावा पाहिल्या फलंदाज 14 धावा. एस क्रिकेट आहे. एकूण धावा धापल करतात त्या आता 27. जिंकण्यासाठी 55 धावांची गरज असताना तुम्हाला समीकरण आम्ही सांगू. येणारे 18 चेंडू आता धावा किती हव्यात आणि किती समीकरण आहे. धावसंख्या धापल करते 27. गरज आहे ती मात्र 55 धावांची आणि गरज आहे ती 28 धावांची. 18 चेंडू 28 धावा. पुढचा बिग फाईट सामना तुम्हाला बघायला मिळेल. अंजुरवाचे सावला. कुठे जाऊ नका. एका बाजूला जितू तरे विश्वास मात्रे, एका बाजूला आपण बघू शकाल तो किरण पवार. स्फोटक फलंदाज, वादली फलंदाज, ज्यानं बोनलीची स्पर्धा गाजवली, ज्यानं बोनलीच्या स्पर्धेमध्ये अंबरनाथ तालुक्यामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि सरपंच चषक उचललं या संघानं. तो संघ तुम्ही बघू शकाल. आणि मागच्या वर्षी सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय. हिंदू हृदय सम्राट चषक उचलणारा संघ अंजूर संघ. बिग फाईट. प्रेक्षकांच्या काळजाचा टोकात चुकेल. कुठे जाऊ नका. पाहत राहा तुम्ही हिंदू हृदय सम्राट चषक स्पर्धा 2016. या स्पर्धेचे आमचे प्रमुख शिल्पकार सन्माननीय आमचे या स्पर्धेचे शिल्पकार मंगेश धुले साहेब, चैतन्य धुले साहेब, बाराम कांबरे आणि दुर्वास धुले. ग्रामस्थ मंडळ आणि जयमान क्रिकेट संघ जोयलाची स्पर्धा आपण पाहतात. सर्वात भव्य दिव्य अशी स्पर्धा. एक भव्य वातावरण. बदलापूर भगवमय पाहतोय मी 8 दिवसामध्ये. तर बदलापूर हा शिवसेनेचा बाळ किल्ला आणि तो राखला या शिवसैनिकांना. कट्टर शिवसैनिक आपण पाहतोय. 2 मानचिन्ह धनुष्यबाण या आमच्या उजव्या आणि डाव्या बाजूला सर्वांचं लक्ष केंद्रित करतात. तर आमच्या व्यासपीठासमोर ही टाटा नॅनोकार जी पनवेलकर ग्रुप बिल्डर्स यांना मला प्रदान केली. त्यांचे मनापासून आभार. त्यांचं खूप योगदान आहे स्पर्धेसाठी, आर्थिक योगदान. बघा फलंदाज पुढे आलाय. काय करायचं काय हे जमलंच नाही फलंदाजाला. अशी स्थिती आपण बऱ्याच वेळेला पाहतोय. मध्ये ती स्थिती पाहिली कन्फ्यूज होता फलंदाज. डबल माइंड झालाय. समाधानला मात्र समाधान नवले. एक समाधान भोईर पेंदर संघाचा रायगडातील सर्वोत्तम फलंदाज ज्याच्या नावावरती खूप जास्त बाई जिंकण्याचा पराक्रम आहे. तर एक समाधान मी पाहतोय नवले संघाचा. समाधान नवले मानकिवली या संघाचा. धावसंख्येला आकार 27 धावसंख्या आतापर्यंत. एज लागते. चेंडू मात्र निघून जाते मागे. फार बेगानं आउटफील्ड फास्ट आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. सीमा आपल्याकडं फालक झोन मध्ये 4 धाबा. ज्या विशाल भारतीनं पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्या होत्या त्या विशालचा वापर केला संघनायकानं आणि यावेळी मात्र संघनायकाची निर्णय चुकते. थोडा विशाल भारती थोडासा मागणा ठरतोय कारण P1 मध्ये त्या विशालनं 11 धावा दिल्या होत्या. खूप चांगला गोलंदाज आहे विशाल. मात्र विशालला आज सलोकी पल करून सोडले ते फलंदाज समाधान आणि अमोलनं. समाधान खेळतो आतापर्यंत खूप चांगल्या धावसंख्येत 11 धावसंख्येवरती. अजून एक मोठा फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू भिरकावून दिला. चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग रेंज मध्ये. सीमा पलीकडं बॅक टू बॅक दुसरा चौकार.
जबरदस्त कमबॅक. डीजे पोरत चालू आहेत की नाही सांगता येणार नाही, मात्र शालू नक्कीच चालू आहे. जसे की दाखल करतो वार वेगानं 35 धावा 35. तर 15 धावसंख्येत खेळते समाधान, तर अमोल बाईकर 17 धावसंख्येत खेळतोय. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र नाहीये आणि एज लागते आणि फलंदाज बाद. मोठा धक्का फलंदाज बाद होतो. समाधान नवले बॅक टू पॅव्हिलियन. 15 धावांची दमदार आणि झुंजार फलंदाजी बॅक टू पॅव्हिलियन. समाधान आपल्या या सत्रामध्ये तब्बल 3 चौकार दाखवलेत आणि 15 धावांची दमदार खेळी दाखवल्या फलंदाजानं. तर समीकरण बदलते. धावसंख्या दाखल आता 35 आणि विशाल भारतीला मात्र मिळालेलं घवघवीत यश. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आज महाराष्ट्र राज्यामध्ये 15 जिल्हा परिषद व 165 पंचायत समित्यांसाठी आज मतदान आहे. तर येणाऱ्या 20-21 तारखेला तुम्ही ठाणे जिल्ह्यातील मतदान पाहू शकाल आणि आमची सुद्धा इलेक्शन ड्युटी लागली 20-21 तारखेला ठाणे जिल्ह्यामध्ये. ही स्पर्धा संपल्यानंतर लगेच आम्हाला इलेक्शन ड्युटी, त्यानंतर पुन्हा स्कूल ड्युटी, बऱ्याचशा जबाबदारी आमच्यावरती सुद्धा असतात. तर धावसंख्या दाखल आकार 35-35. तर येणारे 24-25-26 तारखेला तुम्ही पेन इथे फार मोठी स्पर्धा बघू शकाल. त्या स्पर्धेमध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांचं आगमन होणार आहे आणि त्या स्पर्धेत तुम्ही आमचं समाज ऐकू शकाल. मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा 3 भाषेत नाव. तर धावसंख्येवरती आकार येतो तो विशाल भारतीमध्ये खूप चांगला कमबॅक करून दाखवतो. 35 या धावसंख्येवरती खूप चांगला कमबॅक. लेफ्ट हॅन्डवरती विकेट. मोठा फटका आस्कर ऑफ द विकेट. झणझणीत आणि तंतरीत फटका पाहायला मिळतो. प्रॉपर टायमिंग. सीमा पलीकडे साधाबा माइटी हिट. अमोलला थांबवणं फार कठीण आहे, कारण अमोल सुरुवातीपासून घातक फलंदाज झालाय आणि अमोल अजून घातक फलंदाजी करतोय. तब्बल 23 धावांची दमदार खेळ दाखवले फलंदाजानं. धावांचा मात्र ओकपणे सरकतोय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. आज चेंडू एज लागली होती. कमबॅक केलं गोलंदाजानं विशालनं आणि षटक समाप्त. पंचांचा इशारा. ड्रिंक्स होले मैदानावरती. 21 धावा धापलकावरती 41. जिंकण्यासाठी 55 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये काय राहिलं तुम्हाला सांगतोय. येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती मात्र फक्त 14 धावांची. 12 चेंडू 14 धावा. फलंदाज अमोल खेळतोय. आतापर्यंत 23 या धावसंख्येवरती 2 षटकार दाखवले फलंदाजानं आणि 2 चौकार सुद्धा दाखवले. जबरदस्त बॅटिंग. समाधान नवले बाद झालाय. समाधान 15 धावांचं योगदान दिलं. तर येणारे 12 चेंडू 14 धावांची गरज. सामना कोण जिंकणार, सामन्याचे चित्र तुमच्या समोर असणार आहे आणि कशी कोणची करणार यावेळी मात्र मानकेवली संघ आणि कशी फलंदाजी करणार भोज संघ. येणारे 12 चेंडू 14 धावा. डीजे एकच भाई आमचा मंगेश भाई बटन उघडी छातीवरी बचतोला गल्ल्यामध्ये आमचे मंगेश भाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. 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 तर मंगेशजी धुले यांचं आपण गीत ऐकवतात. सातत्याने त्यांच्या कामाचा उल्लेख. शांत स्वभाव. नेहमीच शांत डोक्यानं काम करणारे मंगेशजी धुले साहेब. राजकारणामध्ये खूप त्यांची पकड आहे आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं खूप नाव चर्चेत आहे. तर क्रिकेटच्या माध्यमातून हे त्यांचं नाव आता विदेशात पोहोचलंय. ठाणा असेल, रायगड जिल्हा असेल, अशा 4 जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग, कोकणामध्ये जर विचार केला तर आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होते की मंगेश धुले साहेब कोण आहेत. त्यांच्या माध्यमातून एवढी स्पर्धा मोठी भरवली जाते. आणि कालच ट्विट केलं होतं. ट्विटरवरती आम्ही बघितलं ते ट्विट. मुंबई, अमेरिकेचे, USAचे अतिशय चांगले क्रिकेटर ज्यानं ट्विट केलं होतं की
की रतनबा स्मृशकानंतर आम्ही अजून एक चांगली स्पर्धा पाहतोय टेनिसच्या माध्यमातून, ती म्हणजे स्वर्गवासी हिंदू हृदय साम्राज्याच्या 2017 ही स्पर्धा आपण पाहतोय. यश आहे मंगेश दादा तुमचं, यश आहे चैतन्य दादा धुलेंचं, यश आहे मी म्हणेन मॅडम कामरींचं, आणि यश आहे या दुर्वास धुलेंचं, तशी यश आहे आमच्या जोहेली ग्रामस्थ आणि शाखा जोहेली शाखा शिवसेनेच्या माध्यमातून खूप मोठं यश आहे. 12 जाधवांची गरज, मोठा फटका ऑन साईडला, आणि यावेळी मात्र चेंडू ट्रॅव्हल होतो तो फार मध्ये फार वेगानं, पंचांचा इशारा, चौकार. सामना खुला झालाय. येणारे चेंडू 11 आणि फक्त 10 धावांची गरज. मी मगाशी सांगितलं तुम्हाला की भोज संघानं नाणेफेकी जिंकून फलंदाजी का स्वीकारली, कारण सकाळच्या सत्रामध्ये चेंडू गोलंदाजाला जास्त योगदान असतो. जसं सूर्य तापेल, रवी तापेल, तशी खलपट्टी तापेल, तसा खेळ तापेल. मात्र हा निर्णय का घेतला त्यानं अपयश निर्माण झालाय. फलंदाजाचा बॅकफुटचा वापर बघा किती चांगला पाहायला मिळतोय. फानिक जनला चेंडू बीट करतोय, 1 बाउन्स, 1 सेकंड 4 रन. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स. सायंकाळच्या सत्रामध्ये जर तुम्ही नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारली तर तो भाग वेगळा असतो. मात्र तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न विचारला जातोय बोस संघाला. आणि बोस संघ बॅकफुटला पाहायला मिळतोय. ज्या बोस संघाने या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या संघाला पराभूत केलं होतं, कासगाव संघाला पराभूत केलं होतं, आणि ज्या भाल संघानं मी म्हणेन खूप मोठ्या संघाला मानकिवली संघानं नवपाडा संघाला पिंट्यासारख्या संघाला पराभूत केले होते, ते 2 संघ एकमेकांसमोर. आता मध्ये सामना खुला झालाय आणि या फलंदाज पंकजनं 2 चेंडूमध्ये 2 चौकार दाखवले. जबरदस्त सुरुवात, दमदार, वाऱ्याच्या वेगाने धावसंख्येचा वेग वाढतोय. येणारे चेंडू राहिले ते 10 आणि फक्त 6 धावांची गरज. सामना क्लोज आहे. मध्ये सामना एकतर्फी पाहायला मिळतो. थोडासा मानकिवली संघाची ताकद किती आहे आणि त्यांची दादागिरी क्रिकेटमध्ये किती आहे ही प्रस्थापित केली आणि त्याला साथ दिली समाधान नवले, अमोल बैकर अजूनमध्ये 23 धावसंख्या होती. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स दाखवलाय. एक गडी बाद धावसंख्या फार वेगानं पुढे सरकली ती 49 49 लॉस ऑफ 1 विकेट्स. इन 4th ओव्हर अँड 2nd ओव्हर नाव सेकंड इनिंग. रिव्हर्सची गरज होती का? फलंदाज बाद, आणि ज्या फलंदाजाने 2 चौकार मारले पंकज भोले मध्ये चूक करतोय आणि पंकज गेली संपुष्टात. आनंद गायला हिंदू हृदय सम्राट शिक्षक गायला आनंद गायला हिंदू हृदय सम्राट शिक्षक गायला. बालासाहेब तुम्हा वंदन करतो सुमेरी गावच्या या स्पर्धांना. बालासाहेब तुम्हा वंदन करतो सुमेरी गावच्या या स्पर्धांना. अप्रतिम संगीत, अप्रतिम. सर्वकषी बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीचं मी अभिवादन करतोय. पुनश्च एकदा महाराष्ट्राचा आवाज. जगदीश असं म्हटलं जातं की सत्ता हाती नसताना दिल्लीपर्यंत धबधबा होता आणि पाण्याला पेटवणारा वक्रूचा धबधबा होता. डोळ्यातला वाहणारा अश्रुराज मुभा आहे, कारण साहेब तुमच्याच मुले मराठी माणूस उभा आहे. ज्या मराठी माणसाची अस्मिता हरवली आपण, मी म्हणेन ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे आपण गमावलं. शिवाजी छत्रपती नंतर एकच नेतृत्व, भगवा नेतृत्व, ते म्हणजे वादली आणि भगवा नेतृत्व. ज्या बागाची डरकाली महाराष्ट्रात होत होती, मात्र ती डरकाली संपूर्ण देशामध्ये गाजत होती. तो एकच ठाणेबाग मात्र 17 डिसेंबरला शांत झाला. ठाणेबाग आणि संपूर्ण महाराष्ट्राला पोरकं करून गेलेले स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस पुन्हा एकदा आम्ही अभिवादन करतोय. कव्हरचा फटका बघा खूप चांगल्या पद्धत आले ते दाखवले. चेंडू ट्रॅव्हल होतो डीप कव्हर चितक्षमध्ये, चितक्षण पुढे सरकतोय तोपर्यंत मात्र चेंडू त्यांना बीट करतोय. मात्र 3 धावा उभारण्यामध्ये यश लाभलंय. सामना मानकवली संघानं खुला केलाय, कारण मानकवली संघाची ताकद फलंदाजी आहे तर भोज संघाची ताकद ही फलंदाजी आहे. गोलंदाजीमध्ये कसब दाखवता आलं नाहीये, त्यामुळे सामना एकतर्फी पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 3 धावांची गरज. आठ चेंडू 3 धावा. सामना स्पीडअप करा जरा प्लीज, कारण आता सामन्यामध्ये राम राहिलं की नाहीये हे सांगणं फार कठीण असणार आहे. सामना एकतर्फी होतोय. 8 चेंडू 3 धावा. फ्रंटफुटला आला फलंदाज, एज लागते. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय विकेटवरतीच, पिचवरती सिंगल डबल. आता सामना जिंकू शकतील हा विश्वास निर्माण झालाय मानकिवली संघाला. आणि बोस संघात चुकलं कुठं, पहिला निर्णय चुकलाय. नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारली, दुसरं चुकलं कुठं, या गोलंदाजी चांगली करता आली नाही आहे. तिसरं चुकलं कुठं, प्रेशराईज केलं मानकवली संघाला. त्यामुळे चुका झाल्या त्या संघाकडनं. त्यामुळे भोज संघाला सामना गमावा लागेल का अपयश निर्माण झाल्या मैदानावरती. येणारे चेंडू 7 आणि फक्त 2 धावांची गरज. सामना खुला केला. स्ट्रायकिंगचा फलंदाज रमाकांत मराठे. तिसरा
मराठे माफ करा. तर षटक संबंध होते चौथं आणि या षटकामध्ये अमित देशमुखनं धावा दिल्यात त्या आतापर्यंत 2 चौकार आले होते पहिल्याच चेंडूवरती आणि तब्बल त्यानं धावा खर्च केल्या त्या 12. आता समीकरण राहिले ते येणारे 6 चेंडू आणि 2 धावा. 2 चेंडू 6 धावा असते तर मजा आली असती जगदीश, मात्र मानकेवलीला हे मान्य नाही आहे. 6 चेंडू आणि 2 धावा. तर पुढचा सामना मित्रांनो कुठेही जाऊ नका, खूप चांगला सामना पाहिलेला. मागच्या वर्षीचा गतवर्षीचा चॅम्पियन संघ ज्यानं स्वर्गवासी हिंदू हृदय समाज चषक उचलला होता आणि आता झालेली स्पर्धा भोनरची सरपंच चषक ही स्पर्धा उचलणारा सावलेश्वर सावला संघ. एका बाजूला रायगड जिल्ह्यातील निश्चित रसायन विभागातील मोठा संघ, तर एका बाजूला भिवंडी तालुक्यातील सर्वात मोठा संघ तुम्ही बघू शकाल. बिग फाईट. प्रेक्षकांचा श्वास रोखला जाईल. ज्या प्रेक्षकांना नाश्ता पाणी केलं नसेल तर करून घ्या, कारण नंतर तुम्हाला उठायला वेळ मिळणार नाही आहे. श्वास तुमचा रोखला जाईल. एवढा चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. या पुढचा सामना बिग फाईट. एका बाजूला विश्वास मात्र आहे जितू तर एका बाजूला आपण हरेश मालीला बघू शकाल तुम्ही आणि एका बाजूला किरण पवार सारखी वादली फलंदाज तुम्ही बघू शकाल, ज्याच्या नावावरती यावर्षी जवळजवळ 7 अर्धशतकाचा विक्रम रायगडमध्ये नोंदवला फलंदाजानं. तर बोनिवलीच्या स्पर्धेमध्ये एका सामन्यात त्यानं 57 धावा ठोकल्या होत्या. बिग फाईट मुकाबला, बिग फाईट सामना, प्रेक्षकांचा श्वास रोखणारा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा सामना अंजूर बनाम सावला. 6 चेंडूवर 2 धावांची गरज. सामना मात्र बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज एकदा पूर्ण झाले. याच दरम्यान हा सामना खुला केलाय. मानकवली संघ हा सामना जिंकतोय 5 चेंडू राखून आणि तब्बल 6 विकेटना सामना जिंकलाय. तुमचं अभिनंदन मानकवली संघ. तर बोस संघाचा हार्दिक आभार. या स्पर्धेमध्ये फार वेळेवरती आलाच आज आपण, तुमचं मनापासून आभार आणि पुढच्या वारसाठी तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतोय बोस संघ. तर मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी आम्ही घोषणा करतोय अमोल बैकर. जबरदस्त फलंदाजी आणि या स्पर्धेमध्ये 25 धावांची दमदार फलंदाजी दाखवल्या फलंदाजांना. उल्लेखनीय आणि जबाबदारी सांभाळली आणि खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली ती अमोल बैकरच्या माध्यमातून. 25 धावांची नाबाद झुंजार केली. तर प्लीज कम ऑन द स्टेज अमोल बैकर अँड कलेक्टिव्ह अवॉर्ड. 10 चेंडू 25 धावा, अप्रतिम फलंदाजी. तर बहुत संघाला विश्वास बसत नाही की सामना गमावल्या त्यानं. गमावल्या तुम्ही, कारण नाणेपैकी जिंकून घेतला निर्णय थोडा चांगला संघाच्या पुढे. तर नाणेपैकीचा कौल जिंकलाय तो अंजूर संघानं आणि क्षेत्ररक्षणाला प्राधान्य दिलंय. तर फलंदाजीला आमंत्रित केलं सावले संघाला. कुठेही जाऊ नका, श्वास रोखून धरा आपला, तर तुम्हाला तर कुठेच जाता येणार नाही. एवढा चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एक बिग फाईट आणि सर्वात मोठा सामना अंजूर वर्सेस सावला 2 संघांमध्ये. एका बाजूला हरेश माली, एका बाजूला जितू तरे, एका बाजूला विश्वास मात्रे मागच्या वर्षीचा 4 व्हीलरचा मानकरी, तर एका बाजूला किरण पवार. अप्रतिम सामना, बिग फाईट. तर मी विनंती करेन व्यासपीठावरती असलेले आमचे मान्यवर तर सन्माननीय बालासाहेब कांबरी यांना विनंती करेन. शिवसेना बना तालुका प्रमुख, एक कट्टर शिवसैनिक म्हणजे आम्ही परिचय देतो तुम्हाला.